शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवासाठी सर्वात मोठी खुशखबर. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे बाजारभाव. कांद्याच्या भावात पुन्हा एकदा तेजी. सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव बघूया. त्या अगोदर विनंती करतो, आपण जर नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असेल तर ते कमेंट करा. शेतकऱ्याचे कमेंट नावासहित वाचून पुढचा व्हिडिओ नक्की बनवेल. सुरुवात करतोय. कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी अजून एक गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी ताबडतोब सांगतो. त्या शेतकऱ्यांनाही मिळणार 2 लाख रुपयापर्यंत दिलासा. कर्जमाफीत मोठा बदल. 2019 मधील शेतकऱ्यांना लाभ. 50,000 रुपयाची मर्यादा हटवली. कर्जफेडीची अटही शिथिल. मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा. होय शेतकरी मित्रांनो, त्या शेतकऱ्यांनाही मिळणार 2 लाख रुपयापर्यंतचा दिलासा. कर्जमाफीच्या निकषात आता मोठे बदल. मित्रांनो, सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटीमध्ये बदल केला आहे. 2019च्या कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच प्रोत्साहन योजनेत 2026-27 या आर्थिक वर्षात कर्जफेड केलेली असावी ही अटही रद्द करण्यात आली आहे. मागील कोणत्याही 2 वर्षात कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आजवरची सर्वात मोठी असल्याचा दावा त्यांनी केला. मित्रांनो, हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात. राज्य विधिमंडळाच्या 3 आठवडे चाललेल्या पावसाळी अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली. आता राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार असल्याची घोषणा सुद्धा यावेळी करण्यात आली. मित्रांनो, कोणाला किती फायदा? तर सरकारच्या निर्णयामुळे आता भरपूर जणांना फायदा होणार आहे. आता आपण वळूया कांद्याच्या भावाकडे. मित्रांनो, चंद्रपूर गजवडे ते 310 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांदा जास्तीत जास्त 3,400 पर्यंत जाताना दिसत आहे. खेड चाकण या ठिकाणी 200 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांदा 3,000 पर्यंत जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती राहता 7,755 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांदा जास्तीत जास्त 3,200 पर्यंत जाताना दिसत आहे. सोलापूर येथे लाल कांदा 25,246 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3,200 पर्यंत जाताना दिसत आहे. त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 347 क्विंटल कांद्याची आवक होऊन 3,200 रुपयापर्यंत या ठिकाणी कांदा जाताना दिसत आहे. पुणे मांजरी या ठिकाणी लोकल कांदा 140 क्विंटल आवक होऊन तब्बल 3,000 पर्यंत कांदा जास्तीत जास्त जाताना दिसत आहे. त्यानंतर कामठी येथे लोकल कांदा 20 क्विंटल कांद्याची आवक होऊन बघा जास्तीत जास्त 35 ते 60 3,560 पर्यंत दर आहे. सिन्नर येथे उन्हाळी कांदा 3,820 क्विंटल आवक होऊन 3,333 पर्यंतचा भाव या ठिकाणी कांद्याला मिळताना दिसत आहे. त्यानंतर सटाणा उन्हाळी कांदा 10,902 क्विंटल आवक होऊन 3,000 पर्यंत जास्तीत जास्त कांदा जाताना दिसत आहे. पिंपळगाव बसून उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 3,063 आहे. दररोजच्या माहितीसाठी आत्ताच लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.